आणि आता बातमी आहे मुंबई आणि उपनगरातल्या पावसाची। हवामान विभागाने मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मुंबईसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा तिथे पडण्याची शक्यताही वर्तवली आहे। याशिवाय पुण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस जरी नसला तरी ढगाळ वातावरण कायम आहे। मुंबईच्या तीनही लोकल मार्गावरती वाहतूक सध्या सुरळीत आहे, त्यामुळे कामावरती जाणाऱ्या मुंबईकरांची वाट तुर्तास तरी सुरळीत आहे। तिन्ही मार्गावरच्या लोकल्स या व्यवस्थित धावतात, मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच पुण्याला ऑरेंज अलर्ट आणि कोल्हापूर, सातारा या ठिकाणीही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही या परिसरात आहे। तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे, रात्रीतनं थोडा पाऊस झालेला आहे, मात्र आज पहाटेपासून तरी धुवाधार पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे मुंबईमध्ये सध्या तिन्ही मार्गावरच्या लोकल फेऱ्या या व्यवस्थित आहेत। पावसाचा कुठे कुठे आणि कसा अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण बघतोय। रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबई, सातारा, कोल्हापूर या भागात पडेल असा हवामान विभागाचा हा अंदाज आहे। तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस पुणे, रायगड, रत्नागिरी इथे पडेल असा हा पावसाचा संदर्भातला अंदाज आहे। ते ग्रीन अलर्ट आहे। मध्यम मात्र मेघगर्जनेसह पाऊस होईल नाशिक, पालघर, अहमदनगर, नंदुरबार या ठिकाणी। हवामान विभागानं सविस्तरपणे दिलेल्या माहितीत या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात। जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। सध्या जुई, तू कुठे आहेस आणि तिथली सध्याची पावसाची काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, काल आपण सगळ्यांनी पाहिलं की मुंबईला पावसाने झोडपून काढलं आणि आज देखील मुंबई असेल, ठाणे, कोकण यांना येलो अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आला होता। मात्र जर आपण पाहिलं तर मग पहाटेपासून पावसाने जरा उसंती घेतलेली आहे, पावसाने जरा विश्राम घेतलेला आहे। आज देखील पाऊस पडेल यासाठी मुंबई असेल, ठाणे असेल, कोकण असेल या भागातल्या शाळांना सुट्टी दिली होती। ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे देखील निर्देश दिले होते। मात्र आता पावसाने जरा विश्रांती घेतलेली आहे, यामुळे कुठे ना कुठेतरी जरा दिलासा मिळाला आहे। कारण का काल रात्रीपर्यंत पाऊस हा मुसळधार पडत होता, यामुळे रेल्वे रुळांवरती पाणी साचलं होतं। बऱ्याच ठिकाणी रेल्वेज देखील उशिराने धावत होत्या, वाहतूक कोंडी देखील झाली होती, कारण का ठिकठिकाणी पाणी साचलं होतं सकल भागांमध्ये। जी परिस्थिती काल सकाळी निर्माण झाली होती तीच परिस्थिती काल रात्री देखील निर्माण झाली होती। परंतु पहाटेपासूनच पावसाने जरा उसंती घेतल्याने, पाऊस पडत नसल्याने आता कुठेतरी मुंबईची जी जनजीवन आहे ते सुरळीत होत आहे। जे पाणी भरलं होतं रात्री रस्त्यांवरती ते पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे रेल्वे वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे। त्यामुळे आज आता खरं तर पाऊस पडत नाही आहे, मात्र पुढच्या दिवसभरामध्ये, पुढच्या काही तासांमध्ये पाऊस कितपत पडतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यासोबतच हायटाईड नेमकी किती वाजता आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं प्रज्ञा, तर मग काल इतक्या टक्क्यांनी पाऊस पडला की जी मुंबईची धरण क्षेत्र आहे तिथे देखील पाऊस पडला आणि जी चिंता मुंबईकरांना भेडसावत होती पाणी टंचाईची, ती कुठेतरी आता त्यांना भेडसावणार नाही आहे। कारण का मुंबईच्या तलावांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे। मुंबईकरांना पाणी पुरवठा होईल इतकं नाही आहे, परंतु पाणी टंचाई मुंबईकरांवरती उद्भवणार नाही इतक्या टक्क्याचं पाणी साचलेलं आहे। तिसरा मुद्दा जर आपण पाहिला तर मग मुंबई महानगरपालिका असेल किंवा सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं की पावसाळ्याच्या आधीची जी कामं आहेत ती आम्ही केलेली आहेत, मात्र ती कामं कुठेतरी फोल ठरताना आपल्याला काल पाहायला मिळाली। कारण का काल पहिलाच पाऊस होता, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातला पहिलाच पावसाळा होता जो इतका मुसळधार पडला, म्हणजे लागोपाठ मध्यरात्री, सकाळी, दुपारी असा पाऊस पडत होता। आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांना पाणी साचण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली। रेल्वे रुळांवरती पाणी साचलं, त्यामुळे जे दावे मुंबई महानगरपालिका असेल किंवा सरकारने केले होते की आम्ही पूर्णपणे कामं केलेली आहेत पावसाळ्याआधीची, ती कामं नेमकी
कुठे गेली आणि कशा पद्धतीने केली होती हा सवाल आता सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील उपस्थित होतोय. आज रेड अलर्ट दिलेला आहे, येलो अलर्ट दिलेला आहे काही ठिकाणी. त्यामुळे आज दिवसभर नेमका पाऊस कसा, कुठे आणि किती टक्के पडतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा. नक्कीच, आणि तुमच्याकडनं अपडेट घेणारच आहोत. मात्र सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणावरनं आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत गुरुप्रसाद दळवी हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. गुरुप्रसाद, सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गातली काय अवस्था, तुम्ही नेमके कुठे आहात आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, खरं सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट केलेला आहे. गेले 3 दिवस सतत हा मुसळधार पाऊस पडत आहे. अगदी रविवारपासून या पावसाला सुरुवात झाली. कालही पाऊस तसाच होता, आजही पाऊस त्याचप्रमाणे चालू आहे. आणि आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आजही परत शाळेला सुट्टी दिलेली पाहायला मिळते. मात्र असाच जर पावसाचा जोर जर राहिला तर मात्र जनजीवन विस्कळीत होण्याचं मात्र नक्कीच आहे. प्रज्ञा. नक्कीच, मात्र सध्या आपण जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गात इतका पाऊस दिसत नाहीये, कारण रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. इतके दिवस मात्र धुवाधार पाऊस आपण पाहिला होता. अनेक नद्या दुथडी भरून वाहत होत्या. गुरुप्रसाद, या अनुषंगानं सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? कारण या भागातल्या नद्या सुद्धा तेवढ्याच दुथडी भरून वाहत होत्या. अनेक बाजारांमध्ये पाणी शिरलं होतं. आता काय परिस्थिती आहे? नक्कीच, खरं तर जी निर्मला नदी आहे त्या निर्मला नदीमध्ये जे छोटं ब्रिज आहे त्याला देखील भगदाड पडलं होतं. शहरात काही ठिकाणी कुडाळसारख्या शहरामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. अशीच परिस्थिती मुंबई गोवा हायवे सुद्धा काही काळ ठप्प झाला होता. परंतु आता थोडंसं पाणी ओसरल्यामुळे वाहतूकही सुरळीत चालू झालेली दिसते. प्रज्ञा. नक्कीच, तुर्तास धन्यवाद गुरुप्रसाद. आणि जुई, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणावरनं आपल्याला अपडेट्स देत होते आमचे हे 2 प्रतिनिधी.